पण जबरदस्त सुंदर, एकदम सुंदर. इथे पण बघा दोन्ही साईडला नुसती हिरवळ. पाऊस आता आला जवळ आणि अजून जुलैमध्ये वगैरे जर आलो ना तर मग वॉटरफॉल अँड ऑल सगळं जबरदस्त, म्हणजे जबरदस्त वातावरण. अरे इकडे रस्ता सुका आहे बघ, इकडे पाऊसच ना आला आहे. महाबळेश्वर 15, 5 गणी 34 आपल्याला हे 2 करायचं आहे. पुरुषाच्या अवस्थेत स्त्री नाही, स्त्रीच्या काय कशाच्या अवस्थेत कोण आहे बघा कसं असतं. बड्डे असल्यावर बड्डे पळा हो. हे जे आता व्हिडिओ बघतात आपले काही लक्ष द्या. आणि हे बघा पूर्ण आहे ना फॉग आलंय, फॉग पण काय दिसणार फॉग. हे बघा आता दिसला असं लाईट आले समोरच्याकडून. बोलता इथेच थांबलेलो पण केली पावसाने सुरुवात. काय कसं काय होतंय काय कळत नाही मला. उघडलाय तसा पाऊस येईल म्हणून, पण एक बेस्ट झालं की पाऊस पडला ना त्याच्यामुळे वातावरण मस्त एकदम थंड झालंय. काळोख झाला की गोप्रो बोलतात अंधारा होतो. येतील तुला. ओ हॅलो मंकेज, छोटो को हॅलो. जादू जादू जादू. ट्रेन असते ट्रेन. ह्याच्यामध्ये पण आहे धबधबा आहे. ऑलरेडी तुम्ही बघितली असेल पण आता बघा काय दिसतंय, एक नंबर. रायडर बघितले टेबल से कान पारले केव्ह या वरती दिसत नाही. हा म्हणजे कॅमेऱ्याच्या नजरेतून तुम्ही बघताय घर बसल्या, पण जो प्रत्यक्षातला तो फील आहे ना तो काहीतरी वेगळा आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच सांगतो, म्हणजे आत्ताचा हा व्हिडिओ बघताय ना तुम्ही तो थोडा लेट असेल, कारण कसं आता चाललोय खरे आत्ता, पण ऑलरेडी काय झालं बाय मिस्टेक माझ्याकडून आपल्या ज्या काही लेटेस्टवाल्या व्हिडिओ होत्या ना जवळपास 20-25 व्हिडिओ माझ्याकडून माझ्या चुकीमुळे डिलीट झाल्या. माझ्या लक्षात न आला, त्याच्यामुळे यूट्यूबशी पण बोलणं म्हणजे त्या बाबतीत मेल वगैरे झाला, पण त्यांचं असं होतं की तुमच्याकडून डिलीट झालेत बोलल्यावर ते आम्ही रिकवर नाही करू शकत. त्यांचं पण बरोबर आहे, त्यांच्याकडून काय प्रॉब्लेम असतात तर तो रिकवर झाले असते व्हिडिओ. त्याच्यामुळे त्या परत मी व्हिडिओ सर्व लावल्या, कारण का त्याला आता व्ह्यूज तर नाहीच येणार, म्हणजे तेवढा व्ह्यूज नव्हतेच पडत. तर एकदम 35, 40, 100 एवढंच व्ह्यूज आहेत, कारण पहिल्या चांगल्या व्ह्यूज गेले होत्या, पण काय त्याला इलाजच नाही, कारण बाय मिस्टेक माझ्या चुकीमुळे त्या डिलीट झाल्या. त्याच्यामुळे त्या परत रिअपलोड झाल्या. त्या सगळ्या व्हिडिओ आहेत ना जवळपास 20 तारखेपर्यंत काहीतरी आहेत. मग 20 तारखेपर्यंत झाल्या की त्याच्यानंतर अजून 2 नवीन ब्लॉग आहेत आणि त्याच्यानंतर हा आपला माझा ब्लॉग येईल. तर असं काहीतरी होतं, त्याच्यामुळे सगळा माझा मूड ऑफ झाला. कारण कसं आहे वॉच आवर्स तेवढा आपला वाढला होता, व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे परत सगळं खाली आलं, परत नवीन सर्व तेवढं न्यायला लागेल. कारण आता मी लावल्यात खरं पण तेवढ्या व्ह्यूज नाही आहेत त्याला, पण ठीक आहे. आता काय जो डेटा आपण बनवलेला होता तो बोलला आपण यूट्यूबला ठेवूया, तसं पण ते डिलीट झालेलंच होतं, पण ठीक आहे काय हरकत नाही, जे झालं ते झालं. तर गुड मॉर्निंग परत एकदा. तर आज चाललोय कुठे, ते चाललोय आपण आता महाबळेश्वरला. आता कसं आहे ठरल्याप्रमाणे आम्ही 2च जण असतो, मी असतो आणि आपला आदित्य माझ्या मामाचा मुलगा तो असतो, कारण बाकी कोणाचं काय आपल्यासोबत मूर्त लागत नाही. आणि हो अजून सांगतो परत, तुम्ही बोला आधीच्या ब्लॉगमध्ये ऐकतोय मोठी ट्रिप आहे, ही मोठी ट्रिप नाही आहे. कसं आहे आता काम वगैरे आटपलं, बोललो छोटंसं कुठेतरी जाऊन येऊया ही, आणि यंदाची लॉंग ट्रिप आहे ती आहेच. आणि ते एपिसोड एकदम भारी म्हणजे भारी होणार आहेत आणि हे पण मस्त होणार आहेत नो डाऊट. त्याच्यामुळे आता 2-3 दिवस आहोत, जेवढं काय शूट होईल 1-2 दिवस 2-3 ब्लॉग येतील तिकडचे, ते तुम्ही एन्जॉय करा. तर आता कसं आहे कालच सगळं भरून ठेवलं होतं, त्याच्यामुळे हे बघ हे सगळं रेडी आहे. काय करतोय आता 2 गाड्या घेऊन जात नव्हते, एकच गाडी नेते, त्याच्यामुळे ना एकच बॅग भरले. कारण 2 दिवसाचा प्रश्न आहे. माझे अर्धे कपडे आहेत, अर्धे त्याचे कपडे भरू, जॅकेट हे तिकडे, हेल्मेट रेडी आहे. तर आता इथून निघतोय मी, पण थोडंसं पहिले डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे तिकडे जातोय. ते झाल्यानंतर वाजलेत 8:45 वाजले बोलल्यावर 11ची अपॉइंटमेंट आहे, 1 तास तिथे जाईल. 12च्या नंतर किंवा 1 वाजेपर्यंत आम्ही इथून निघू आणि जायला अजून 2 ते 3 तास. त्याच्यामुळे तो तिकडचा पुढचा प्रवास होईल. मग गेल्यावर परत रूम वगैरे बघा, राहायची सोय, आणि त्याच्यानंतर 2 दिवस पूर्ण आपल्या हातात आहेत. 2 दिवसात पूर्ण महाबळेश्वरचं जवळचं सगळं आणि 5 गणीमध्ये पण भरपूर पॉईंट आहेत, ते सगळ्या गोष्टी त्या अशा महिन्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. जेवढं होईल तेवढं तुम्हाला मी दाखवेनच. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मोस्ट ऑफ लोक चॅनल म्हणजे व्हिडिओ बघतात, चॅनल सबस्क्राईब नाही करत, त्याच्यामुळे सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे नवीन भारी व्हिडिओ येणार आहेत, ते तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता जास्त काही नाही, बाकी तयारी झालेलीच आहे. आटोपतो पटकन, छोटं मोठं काय राहिलं ते आणि
निघतो. गाडीला सगळं ओके करून आणलं. मेन आपली ते चालायचं ना, थांबा दाखवतो इकडे, काढू दे सगळं, जुगाड पण होते. अच्छा, मेन काय होतं, डिस्क गेली होती त्याच्यामुळे डिस्क टाकली. कारण 2-3 ब्लॉगमध्ये मी बोललेलो की डिस्कचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आहे ना ब्रेकिंगला गडबड होत होती, मागचा ब्रेकच लागत नव्हतं. डिस्क बदलून टाकली त्याच्यामुळे ते ओके झालं काम एकदम. बाकी पुढची तर आपली मस्त होती. पुढचा टायर चेंज केला, कारण टायर पण आहे ना गाडी सोबतचा होता. जवळपास माझ्या अंदाजे 27,000 वगैरे किलोमीटर गाडीच्या सोबतचा पुढचा टायर चालला. पुढचा टायर शक्यतो तेवढा पटकन खराब होत नाही. मागचा टायर आपण कोकणात जायच्या आधी चेंज केला होता, तर हा चेंज केला आता बघायलाच नको. आणि यंदाची ट्रिप आहेच आपली मोठी, त्यावेळेस आता हा तर नवीनच आहे, बघायलाच नको. पाठचा पण ओकेच आहे, काय नो डाऊट. पण वाटलंच तर तिकडे थोडंसं किलोमीटर जास्त आहे, तर जायच्या आधी चेंज करून टाकू. आणि आपली आता काही जण प्रश्न दुसरी गाडी कुठं आहे ना, कारण ती दुसरी दिसत नाही, ज्या बाजूला उभी असते, तर ते थोडंसं काम आहे, त्याच्यामुळे ती कामाला ती पण येईल. आपण जाऊन आलो घेऊन, गाडीचं जवळपास काम झालं आहे, थोडंसं काम बाकी आहे, त्याच्यामुळे मग तिला पण घेऊन. आणि हे कावळे आहेत ना, ते ओढायला सुरुवात करतात, बोलायला सुरुवात केली का. आणि हे बघा, हे आता इकडं शेडचा जुगाड चालू आहे, त्याच्यामुळे नंतर पावसाचा प्रश्न नाही, गाड्या भिजणार नाही, बाहेर आल्या तरी कपड्याचा प्रश्न नाही. आता हे 2 दिवसात हे पण काम फिनिश होऊन जाईल, म्हणजे दाखवून तुम्हाला नंतर झालं की पुढल्या ब्लॉगमध्ये. कारण मी रिटर्न येईन ना बहुतेक, तोपर्यंत पत्रे पडलेले असावे, कारण आज येऊन यांचं हे बाकीचं स्ट्रक्चर उभं होईल. त्याच्यामुळे आता फटकन निघतोय, गाडीचं ओके सगळं. कारण कालच सगळं लूप वगैरे मारून ठेवलेला, अंतर जवळ असलं तरी कसं मेन तिच्यावर गेम आहे ना सगळं, तो ओके असणार. आणि आता इथून निघतोयच, कारण टाइमपास नाही करत. हे बघा, हे कावळे आहेत ना, हे गाय घेतात ओरडाची सकाळी. आणि एक तिकडं पाठीमाग काम चालू आहे, ती ठोकठोक. कारण कसं होतं, मोबाईलचा कॅमेरा म्हणजे तो माईक असतो ना, तो बाहेरचा आवाज जास्त खेचतो आपल्या आवाजापेक्षा. गरमा इतका करतोय ना, काय विषय होता. त्यामुळे जाईपर्यंत आहे ना पूर्ण हालत होणार. इथून आहे ना पहिला जायचं आहे अलिबागला, तिथून बॅग वगैरे ठेवतो आणि तिथून मग डॉक्टरची अपॉइंटमेंट ती करतोय. आणि त्याच्यानंतर परत सगळे उचलून आता ह्याचे कपडे बांधले त्याच्यामध्ये, आणि मग शू आहे. शेट हा जो गोप्रो आहे ना, तो नंतर पुढल्या म्हणजे मोठ्या ट्रिप नंतर जायच्या आधी स्किप करू. म्हणजे जसं ह्याला क्वालिटी भेटते ना मोबाईलला, सेम एकदम तेवढी क्वालिटी, म्हणजे क्लिअरिटी तुम्हाला बघायला भेटेल. 4K घेतला पण 4K आहे, पण ती क्लिअरिटी नाही आहे. पण तुम्हाला ते नंतर ते याला वाईड अँगल प्रॉपर आणि क्लिअरिटी किंवा करणार स्किप आहे, मस्त एकदम. अरे यार छोटा का हॅलो, चलो जॅकेट आहे ना थोडं ओपन ठेवलंय, त्याच्यामुळे थोडं जाईपर्यंत वारा येईल, नंतर लावूया पुढे, नाहीतर मग शर्ट खराब होईल. आणि गाड्यांच्या समोर धूळ उडते ना, त्याच्यामुळे हे बघा आला. अरे बापरे, ह्या गाड्या बिनकामाच्या चालवतात नुसत्या, का अर्थ नाही. मेंटेनन्सच्या नावाखाली सगळा धब्बा आहे. चलो आता काय जास्त ब्लॉग नाही केलं मी, कारण एक स्टार्टिंग निघाल होण्यात आहे बघा, इथं पोचलोय पण, कारण आपल्याला अजून बराचसा अंतर कव्हर करायचं आहे. ही आता सुरुवात आहे, तर जवळपास तर इथूनच आपली सुरुवात आहे, कारण त्याला घ्यायचं आहे. आणि आता आपण कसं चाललो, डबल सीटच चाललोय, 2 गाड्या का आपल्या नाही आहेत, सिंगल एका गाडीवर चाललोय. का ते पण सांगतो उतरल्यावर तुम्हाला. पहिला टर्न मारूया इथून. हा टर्न असा आहे ना, इथं काहीतरी लावायला पाहिजे, दिसत नाही समोरचा कोण येतोय नाही येतोय, आतून बाहेर निघताना पण नाही कळत आहे. बॅटरी संपू नको. आता आहे ना आलो, डॉक्टरची अपॉइंटमेंट पूर्ण केली आणि आता निघतोय. दादा पण रेडी आहे आणि आज त्याचा आहे बर्थडे. रात्री मी पण बसलो, व्हिडिओ पिक्चर बघत बसलेलो, नंतर म्हणजे आठवणच ओरलं आहे, तर बर्थडेला काहीतरी बनवा, नंतर विसरूनच गेलो. जरा फोन करता आता इथं आल्यावर बघा त्यांनीच आठवण केली, माझा बर्थडे आहे. म्हणलं हो विसरलो. आज बघायचं तिकडे गेल्यावर कसं काय होतं सेलिब्रेशन, काय करतो, कारण आम्ही 2 जण आहोत. तर तो पण रेडी झालाय, मी पण आलो जाऊन. बाकी सगळं इथं आपलं हे आहे. आता निघूया पटकन, जास्त वेळ हलवत नाही, कारण जायला तेवढा वेळ जाईलच. त्याच्यामुळे ठीक आहे, भेट झाल्यानंतर फोनवर बोलतोय तो, भेटो पण परत. आता झालं सगळं रेडी, कारण बाकी काय नाही. ती एक बॅग भरली, आमच्या दोघांचे कपडे एक्स्ट्राच ठेवले, कारण काम परत डबल नको. माझं हेल्मेट, ह्याचं सगळं बॅग वगैरे रेडी. आणि ह्याचा बड्डे आहे, हॅपी बड्डे. अरे चप्पल मग पूस. सगळ्या कमेंट मध्ये विश करा बड्डेच्या. ते जरा लेट असेल बड्डे, तुम्ही व्हिडिओ बघाल तोपर्यंत,
मग आम्ही काहीतरी पाठवायला स्पॉन्सर बर्थडेला तिकडे करायला. बर्थडेची पार्टी द्या म्हणून पळाला तो आज. देतो म्हणून आज गायब झालाय. बरोबर चल नाही तेवढी राहील ती पार्टी. चलो हो अशात जाऊ. चलो निघालो आता. हे घड्याळ थोडं 10-15 मिनिटाचा फरक आहे तरी ह्याच्या हिशोबाने धरलं तरी 12:30 वाजायला आलेत. जवळपास 167 किलोमीटर काहीतरी समथिंग अंतर आहे मला वाटते. 3 तासांनी वरती दाखवते काही मिनिटं पोहोचायला. बघूया आता. कारल्याखिंडीला आता सुरुवात झाली. आता इथून परत कारल्याने चढायचे तिकडे उतरलो का परत आपल्या रूटला लागलो सरळ. आणि नशीब ऊन जाऊन येऊन आहे थोडं मध्येच आहे ना पावसासारखं वातावरण आहे त्याच्यामुळे बरं वाटतंय. एकदम पण नको कारण गाडी एकदा थांबली ना की गरम्याची धार लागते रे बाबा. नको नको. पण कसं बघा असं नुसतं बसलेलं असलं ना आपण की काय नाही पण एकदा बाईकवर बसलो ना की तो जोश काहीतरी वेगळाच असतो. कारण आपल्याला माहिती आहे रूट खेचायचा आहे आणि पूर्ण प्रॉपर जॅकेट नंतर ग्लव्स हेल्मेट सगळं रेडी सेटअप असेल ना तर एकदम म्हणजे एकदम भारीच वाटतं. आता ऑल सेट फक्त आता डबल सीट आहोत थोडं आराम गतिरोधकला कसं वेटने आमचं वेट आहे त्याच्यामुळे गाडी खाली बसते टप लागते खाली त्याच्यामुळे आरामात जाते थोडं. एकदा इथून बाहेर निघालो का स्ट्रेट टू स्ट्रेट पटापट जायचंय. मग काय नो डाऊट. त्याला जायचंय का परत कोकणात बोल. आता काय तिथून परत जवळ आहे रस्ता जाऊ कोकणात. हा तर आता कारल्याखिंड उतरतोय. धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. आता इथून आहे बघा आपल्या इथून आलो असतो ना तर इथून आलो असतो आपण. आता आपल्याला परत सरळ जायचंय. तर हवा चेक करतो. मगाशी मी चेक करते बोलून विसरून गेलो. थोडी गाडी पाठवून मला असं वाटतं आपटते. इथल्या पेट्रोल पंपवर बघूया आहे का ते चेक करू हवा. थोडीशी गाडी आहे ना पाठीमागून आणि लोकांचा वेट पण आहे ना त्यामुळे गाडी मला हे होते. असेल बरोबर नाही उतरत हवा पण ड्राईव्ह पण चेक करू एकदा. वरती तुम्हाला किती दिसते माहिती नाही पण पाऊस भरलाय ना एवढा बेकार एकदम बेकार. फुल पाऊस बाबा. पावसा येऊ नको 2 दिवस आम्हाला जाऊ दे पण आता नीट आणि फिरून येऊ दे पण. बघ पड तुला किती हवा आहे एवढा. काय टेन्शन नाही कारण आता सध्या अडकवून कारण आता काय झालंय बॅग आहे रेनकोट वगैरे काय बाकी घेतलेलं नाही त्याच्यामुळे पाऊस आला ना तर गडबड होईल. म्हणून आपल्या मोठ्या ट्रिपचं प्लॅनिंग होतं पण बोला पावसाळ्यात नको कारण पावसाळ्यात नाही आपल्या स्वतःला फिरता येणार नाही कुठली गोष्टी एक्सप्लोर करता येणार. बोलर तुम्हाला पण काही दाखवू शकत नाही. बोलो आपल्या बाईक आहे बोलर आपण आरामातच जाऊ पाऊस गेल्यावर काही हरकत नाही. तसं गेल्या वर्षी गेलो ना एंडिंग पर्यंत पण एकदम एंडिंग पर्यंत पण नाही जाऊया आपण पाऊस गेल्यावर. बघूया आता कसं प्लॅनिंग होते तसं. पण आता तिथं पण हवा नव्हती. आता गाडी थांबवलेली लाईट गेले बोलतो ठीक आहे. गोपूरमध्ये तुम्हाला किती दिसतं माहिती ना पण इतकं भरलं ना पाऊस इतकं. अरे आता मनात मला भीती यायला लागलेलं होऊन ये पोचू की नाही त्या पावसामुळं खतरनाक. आणि आता सुट्टी आहे ना सध्या. आता एकदा 15 तारखेला शाळा सुरू झाल्या की सगळ्यांच्या बंद त्याच्यामुळे क्राऊड पण एवढा आहे आपल्याकडे. भरपूर क्राऊड आहे भरपूर. कंटिन्यू बीचला गर्दी कुठला पण वारा असू द्या. पावसा बाबा थांब रे आम्हाला पण जाऊ दे आणि फिरू दे पण मग ये तू दादा. पावसाने बोलता पावसाने सुरुवात केली तेच पेट्रोल पंपवर लागते. बघूया हवा पण चेक करू यांची आहे की नाही. अरे बापरे बोल कसं काय बघा पडायला लागला पाऊस. रस्ता पण भिजला इकडे आणि फुल फुल म्हणजे फुल काळोख झालाय आणि तिकडे पण पडत असेल जोरदार. हो मग तेच बोलतोय का. अरे रे आपले गडबड होणार. इथं पेट्रोल पंपवर मला नाही हा यार. हा इकडं हा काळोख बघा म्हणजे आता मगाशी आहे ना म्हणजे आता कोपऱ्यातून किती कळते माहिती नाही पण ही पूर्ण साईड भरले पूर्ण. आणि आपल्याला पण पेजारीवरून आहे ना इकडे लेफ्ट राईट मारूनच जायचं आहे सरळ महाबळेश्वरच्या साईडला. आणि एवढा भरलाय शेवटी इथे थांबलोय पेट्रोल पंपवर. आता काय होतंय काय माहिती सगळे गडबड आहे. बोलता इथेच थांबलेलो पण केली पावसाने सुरू. आता काय कसं काय होतंय काय कळत नाही मला. पावसाला बोलतोय तिकडे जाऊन पड हवा तेवढा फक्त पोचू दे कारण ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत ना त्या घडू दे. कारण बरेचसे लोकेशन आहेत आणि तिथे आता पाऊस पडतोय ना तर तिथले महाबळेश्वरचं वातावरण जे आहे ना ते एकदम मस्त होईल आणि फिरायला पण मजा येईल. पण इथून तर तिथं पोचते कारण आता कसं आहे रेनकोट वगैरे काय घेतलेलं नाही. बोललो कशाला पाऊस येतोय पोचू आणि एका बॅक ठेवल्यावर तिकडे काय फिरता येईल कसं. पण तिथे बारीकचा रेनकोट घेतला असता फिरलो असतो पण काय इथूनच सुरुवात केली काय कळत नाही. पण दडवा आहे निघून जाऊ दे. आणि याच्या बड्डेच्या दिवशीच सुरुवात केली पावसानं.
एवढा दिवस फिरतोय, पाऊस नाही कुठे. आपले बघा पाऊस आहे म्हणून टी शर्ट वर निघलाय. हे इकडे आज गरीब परिस्थिती आहे. आज इकडे गरीब परिस्थिती आहे. त्या जाकेकडे तर विसरलंय सगळं. पण आहे ही छोटीशी ट्रिप आपली 2 ते 3 दिवसाची, पण खूप धमाल करणार आहोत आपण. पण आता इथून पहिलं निघतोय कसा ते नाही मला माहिती. आता ह्याच्या पुढे काय होतंय, कारण कसं आहे आपण सगळ्या गोष्टी ठरवू शकतो. बाकीचं काय जे आहे ते त्याच्या हातात आहे. त्याला जे मान्य असेल तेच होईल. त्याला मान्य आपण जाणार तर जाणार, पाऊस थांबेल नाहीतर काय हरकत नाही. मग एक मी तर बोलेन बाबा पावसात पडायला पडून जाऊ दे, झाडवा निघून जाऊ दे, पण पोचू दे तिकडे. बाकी तिकडे गेल्यावर बघू काय झालंय. बघा हे अजून थांबा नाही ह्यांचा. ह्याच्यामध्ये पण आहे धबधबा आहे पेट्रोल पंपमध्ये. हे बघा इकडं बॅग, इकडे हे एवढे जण थांबले सगळे. मागासपासून थांबले किती अर्धा एक तास झाला का आपल्याला? अर्धा झाला. आता पाऊस काय होतोय कमी होतं. आता बघा आता कमी झाला आणि परत थोड्या वेळ ना परत वाढतोय. आता इकडचं पूर्ण ढग खाली झालं त्याने. हे बघा मस्त एकदम हे वाटतं डोंगरावर. आपल्याला इकडं जायचं आहे त्यामुळे गडबड आहे. अरे बोललो मस्त निघालेलं सगळे एनर्जीमध्ये एकदम. ऊन आहे कशाला, रेनकोट घरी होता. बोललं ऊन आहे काय लागणार नाही. बोललं ह्याला पण सेफ्टी घेतली सगळं होतं. आणि इथं इथपर्यंत आलो एक 7-8 किलोमीटर आणि लटकवलं. आता बघूया उघडला पाऊस. इकडं पोचू दे. तिकडे पोचल्यावर आला ना तरी काय प्रश्न नाही, येताना आला तरी काय प्रश्न नाही. एकदा पोचू दे इथं, जाताना नको. आणि कपडे वगैरे सगळे ओळे झाले तर परत गडबड. आता आहे ना वाट बघून निघालो. पाऊस काय थांबाचं नाव घेत नाही. की थोडासा कमी झाला मिळलं. पोयनाडला जाऊया आतमध्ये. जर जे ट्रान्सपरंटवाले असतात ना रेनकोट ते जर भेटतात ना तर ते घेऊ. आपल्याला पण बॅग पण पॅक करू. मग टेन्शन नाही. गोप्रोनी बघूया आता कसं काय होतं. तसा पाऊस असेल तर नाही शूट करायला जमणार, कारण भिजला तो तर त्याचं काम 25 होईल. आणि वॉटरप्रूफ जो केस आहे तो लावून आपण शूट करू शकत नाही, म्हणजे आवाज नाही येणार माझा. अरे यार सगळीच गडबड. बॅटरी पण याची झाली डाऊन, चेंज करून टाकतोय. त्याच्यामुळे आता मार्केटमध्ये जातो. पाऊस मार्केटमध्ये जाऊ. रेनकोट पटकन भेटेल. रेनकोट घेऊ आणि कल्टी मारू, कारण जास्त मागतला नको. आपलं संरक्षण झालं बस झालं. थांबलोय. रेनकोट तर दिसलं इथं. हा एक येल्लोवाला आहे ना इथे. हा बघतोय, कारण हा कसा एकदम सिम्पल मध्ये आणि आपल्याला तिथे जाण्यापूर्वीच पाहिजे. कारण नाही घेतलं ना तर मग परत अडकायला होईल. काय मग नाही पाहिजे ना. चाललोय हे बघा आता घरून जिराडवरून निघालो आणि पेदरीला आलो. पाऊस लागला ना घरी आहे रेनकोट वगैरे, पण घेतलंच ना. चाललो महाबळेश्वरला. हाच घेऊन कलर व्हाईट आहे का येल्लो काय नाही. साईज मोठी आपल्याला नाही साईज आपल्याला नको लागला काय करायला पाहिजे का. तोच बघतोय, कारण का आम्हाला 2 घेतो आणि बॅगेला एक कवर टाकून देतो. नाहीतर काय होईल कंटिन्यू पुढे तर सांगता येत नाही. सध्याचा पाऊस ओपन झालाय, क्लीन झालंय, नॉर्मल पडतोय. पण जर नाही थांबला तर मग परत ते थांबत भरपूर टाइम. त्याच्या करत आहे. व्हाईट पण आहे ना. व्हाईट घे रे तो घालून बघ फक्त. नाही तर ही बोल ही कोण आलाय शेतात कामाला आलं. अरे ती खोरी घे घे हा ट्राय कर. तुला मेन जाऊ दे. तुला गेला का मला होईल. बसता आलं तुला वाजलेलं. जादू जादू जादू. बरोबर आहे पद्धतशीर. यातलेच घेत चल 2 आपल्याला व्हाईट वाले. तर निघालो तिथून आणि काय झालं 2 रेनकोट घेतो. 2 रेनकोट घेत होतो, पण हा बोलला मला नको, कारण बॅगेला कव्हर घेतलं होतं. ते भिजलो तरी चालेल का हरकत नाही, जाऊन आपण कपडे चेंज करू. ठीक आहे मग एकच रेनकोट घेतला. पण आता वाटत नाही, कारण पाऊस उघडलाय तसा पाऊस येईल म्हणून. पण एक बेस्ट झालं की पाऊस पडला ना त्याच्यामुळे वातावरण मस्त एकदम थंड झालंय आणि चिल झालंय. अरे बापरे कोणतरी इमर्जन्सी मध्ये आहे. सुखरूप होतं ते. तर त्याच्यामुळं मस्त थंडावा झालाय पूर्ण. आणि आता आहे ना महाबळेश्वरला मजा असेल, कारण हे सगळं धुकं आणि ऑल मस्तच. माथेरानला पण 3रे का 4थी वर्ष आय थिंक मला वाटतं गेलो. तुम्हाला आठवत ना 3 वर्ष झाली आय थिंक सो. दादासोबत दादा, महेश सर, मी, गौरव आणि अजून एक दादाचा मित्र होता आणि मृणाल होता. असे गेलो होतो तेव्हा पण हेच सेम पावसाळ्यात पाऊस आणि हे सगळं वातावरण एकदम मस्त. तर हा रस्ता सगळा टॉप आहे पालीपर्यंत. मध्ये थोडं काम चालू आहे, परत एकदम मस्त. वातावरण असं मस्त झालंय ना
एकदम भारी भारी वाटते, भारी म्हणजे एकदम भारी. कारण मस्त एकदम ऊन नाही काय नाही, एकदम शांत. आणि आता बघा हिरवळ दिसायला सुरुवात झालंय आणि अजून काही दिवसांनी एवढी हिरवळ होईल दोन्ही साईडला, हे एकदम मस्त सुपर्ब. आणि ही मजा अनुभवायची आहे. कसं आहे तिथे पोहोचण्यापेक्षाची ही रस्त्याची जी मजा आहे ना, जे घेत घेत जाणार आपण, ते एक नंबर आहे. काय झालं, काहीतरी गडबड झाली. चल थांब थांब, बॅग धर, बॅग धर, हे धर, हे धर, हे धर. बॅग आहे पाठी नाही ना. नागवडने आता 8 किलोमीटर झालंय. कारण कसं आम्ही आरामात चाललोय, काही घाई नाही. 3-4 तास दाखवतो, 1 तास एक्स्ट्रा लावते, काय फरक नाही पडत. आपण कसं रस्त्याची मजा घेत जातोय, त्याच्यामुळे काही घाई नाही, एकदम आराम. 70-80-90 चाललोय. बाहेर गेल्यावर थोडी गाडी लागेल ना असं नाही. आणि कसं होतं डबल सीट आहोत, वजन आहे गाडीवर, गजरी लोक येतात मध्ये पटकन, त्याच्यामुळे नाही कळलं एखादा तर रिक्स नाही घ्यायची कुठल्या गोष्टीत, एकदम आरामात. आत्ताच इथून इथपर्यंत येईपर्यंत 2-3 ब्रेक झाले असतील जवळपास आमचे. आणि त्यात विषय झाला पाठचा मडगडनं लावलेला, त्याच्यामुळे. अरे इकडे रस्ता सुका आहे बघ, इकडे पाऊसच ना आला आहे. हो मग तेच बोलतोय, पूर्ण रस्ता सुका आहे इकडे. इकडे पावसाचं नामोनिशाणच नाही. तर पुढून पण जाऊ शकतो आपण, इथून जाऊ, दोन्हीकडून पण सेमच आहे. हा आतून जातो फक्त, काय तिकडे सरळ परत हायवेला. इकडे अजिबात म्हणजे अजिबातच पाऊस नाही आहे, एक थेंब नाही पावसाचा. म्हणजे आपल्या तेवढ्या पट्ट्यात पडत होता आणि इकडच्या डोंगरांवर पूर्ण ढग आलेले दिसत होते. आणि इकडे बघतो इकडे पाऊसच नाही. थोडा आहे ना इथं ब्रेक घेतला, थोडं मी जास्त ना आलो, कारण आपण जाम थांबत थांबत आलो. तो पण ते 60 किलोमीटर आलो. 316 किलोमीटर. आता बोलतो जाऊ दे, आपण काय आरामात चाललोय. कसं घाई नाही आम्हाला. काय पहिली गोष्ट म्हणजे सटसट खेळत जायचं तसं नाही. ते काही काहींचं कसं असतं, असं निघालं का डायरेक्ट तिकडे थांबवाला, तसं नाही. सगळ्या गोष्टींची मजा घेत घेत जायचं, त्यामुळे आरामात चाललं. अरे बापरे धूळ बघ काय इकडे, मला वाटतं काहीतरी ही फॅक्टरी टाईपच आहे काहीतरी हे इथे, त्याच्यामुळे हे सगळे ट्रक जातात. भरपूर त्याच्यामुळे आम्ही एकदम आरामात चाललोय. तर आपल्याला काय 1-2 दिवसात हळूहळू सगळं पोचू आरामात. हो रायडर बघितले, टेबल सेट. ट्रेन असते, ट्रेन आली का माहिती ना, कॅप्चर आली काय, शेवटच्या रात्री डब्यावर मी कॅमेरा चालू केला. ट्रेन आली, ट्रेन. लहान मुलांची पण मजा असते ना, आपण बाईकवर साईडला ट्रेन जाते, ते लोकेशन मस्त वाटतं एकदम. आता नाश्त्यासाठी ब्रेक घेतलाच, कारण मला भूक लागली. मी नाश्ता केला होता, पण ती कशाला लागला, आपण थोडंसं काहीतरी करू. माणगावला पोहोचलो, इथून आय थिंक 90 किलोमीटर काहीतरी आहे ना, बोलतो 4 वाजता 5-6 वाजेपर्यंत पोचू हळूहळू. पण आपण काय फास्ट जात नाही, 80-90-100 त्याच्यावरती गाडी नाही, कारण एकदम आरामात चाललोय, सगळं एन्जॉय करत. आणि शक्यतो असं पण असलो ना ऑन द वे तरी गाडी नसेल जास्त, एकदम पूर्ण हायवे प्रॉपर, तर मग 120-125 चालवतो, नाही तर मग गाडी नाही, गाडी एकदम आरामातच जाते. तर नाश्ता करतोय, मिसळ मागवतोय आणि मग इथून निघतो. 90 किलोमीटर आले होते. आणि परत कसं आहे, रूम वगैरे आपण बघितलं नाही ऑन द स्पॉटच बघतो जाऊन, त्याच्यामुळे आता इथून जाऊन परत रूम वगैरे बघायचं आहे. आज काही कुठे बाहेर फिरताच नाही, आणि जाईपर्यंत उशीर होईल. नाईटला बघूया, जमलं नाईटला बाहेर पडू. सकाळी उद्यापासूनचे 2 दिवस आपण पूर्ण आलो, त्याच्यामुळे उद्या आणि परवा 2 दिवस पूर्ण एक्सप्लोर करून टाकू. चलो नाश्ता वगैरे डन, निघालो आता. थोडी आता पोटात कसं काहीतरी गेलंय, त्याच्यावर एनर्जी आहे. आता कसं किती बोलून वाजवतं का प्रश्न नाही. ह्याला ब्रिजला जाऊ, ब्रिजच्या मध्येच खतरनाक आता हिरवं होतं. मागासपर्यंत सगळं सुकं मध्ये थोडं हिरवं दिसत होतं, आत्ता बघा प्रॉपर. आणि आपण आता पोहोचलो ना महाबळेश्वरला, का लोकेशन मस्त बघायला भेटणार आहेत. सगळीकडे आता ग्रीनरी होत चालली. हे रोड जे कामं चालू आहेत ना, दोन्हीकडे लक्ष ठेवावं लागतं. आता बघा प्रॉपर हिरवं दिसतं ना एकदम.
ग्रीनरी आणि आता तिकडे पण क्लायमेट छान असेल आतमध्ये बघायचं प्रत्यक्षात गेल्यावरच समजेल. माथेरानला गेलो होतो पण सुरुवातीचे व्हिडिओ होते माथेरानच्या, त्याला पण रिस्पॉन्स चांगला होता, चांगला होता. आता परत जर गेलो ना या सीझनला तर अजून त्याच्यापेक्षा डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बन. हो गांध पार्ले केव्ज या वरती दिसत ना या नाही ते. आणि आता काय केलं आहे, बाईक पण आम्ही एक्सचेंज केलं आहे, त्याच्यामुळे आता हा चालवतो इकडे आणि मी मागे बसलो. त्याच्यामुळे तर शूट नाही, डायरेक्ट पोलादपूरला गेलो तर परत एक्सचेंज करू, वरती घाटात आपल्याला शूट करते. पण आता हा इथून जो रस्ता सुरुवात झाला आहे ना तो एकदम मस्त, म्हणजे एकदम मौसम आहे, जबरदस्त. तिथपर्यंत थोडा हे होता, आता हा एकदम रोड जबरदस्त बनवला आहे, जबरदस्त म्हणजे एकदम रेडीच झाला आहे. आणि तिकडचा पण तो लवकरच पूर्ण होईल काम. कोल्हापूरला बसल्यावर परत एकदा थांबलो. आता हा पुढचा रस्ता एकदम मस्त होता, दादा चालू होता, मी मागे बसलेलो आणि आता परत चहा वगैरे घेतोय. आणि आता इथे 40 किलोमीटर 40 ते 41 किलोमीटर आले महाबळेश्वर. जाऊ तिकडे तर इथे बसून जरा बघतोय कुठलं हॉटेल वगैरे आहे आणि मग तसं तिकडे जाऊन आणि मग तिथे पूर्ण दिवस आपण ते असू आणि त्याच्यानंतर परवा पाचगणीमध्ये जाऊ. पाचगणीमध्ये जेवढं आहेत पण ते एक्सप्लोर करू. इथं पण हे इथे हॉटेलमध्ये मॅप लावलेला आहे, काय काय पॉईंट आहेत छोटे छोटे ते मॅप बघा. हा इकडे बसला चहा किती द्यायचं आता बोलता पुसून देऊ. अरे एकदम फोटो क्लिक केलेत, मस्त आहेत, तुम्हाला आपल्या इंस्टाग्रामला बघायला भेटेल. तिथे पण प्रथमेश ऑफिशियल कोणी फॉलो केला असेल तिकडे जा फॉलो करा. इथे फोटो तिथे पोचलो, बॅग वगैरे कवरी का बघा अपलोड करतो. आज काही कुठे फिरणार नाही, रात्री बघू त्याचा बड्डे केक वगैरे सेलिब्रेशन करा कसं काय काय आहे ते पोचल्यावर. उद्यापासून काय होतं कधी बघूया आता. सनसेट होता लेट असतं ना कितीवर 40 किलोमीटर आपले 1 तास 6 ला आपण आरामात बॅग फटाफट चढून गेलो ना तर 1 सव्वा तासात आपण महाबळेश्वरमध्ये. तर चला परत एकदा चहा वगैरे घेतला, निघालो. तुम्ही बोला एवढ्या अंतरात ब्रेक तरी किती आहे. आमचं असं असतं सगळे एन्जॉयमेंट करत थांबत जातो. आता इथून लेफ्ट मारला की डायरेक्ट आता महाबळेश्वर किती इथून 41 किलोमीटर दाखवते, म्हणजे प्रॉपर महाबळेश्वर लोकेशन. आता एस टी स्टँड आहे ना, एस टी स्टँड बघितलं तर महाबळेश्वर एक सिटी सेंटर पुरा म्हणजे मार्केट आहे तो एस टी स्टँड एकच. मग तिथून आता बघूया तिथे गेल्यावर वरती इथे आता बसलेलो ना त्यांच्या पण एकाशी बोलणं झालं, त्यांच्या पण ते आमचं पण वरती आहे म्हणून म्हणजे रिसॉर्ट. तर बोलते तुम्ही बघा कसं काय. मी ठीक आहे, त्या पण नंबर घेतला आहे आणि दुसरं पण बघूया आपल्याला जमलं. कारण कसं आहे बजेटमध्ये ट्रिप आहे ही आत्ताची, त्याच्यामुळे जमतं आहे आपल्याला त्यांचं पॅकेज तर तिकडेच जाऊ, नाहीतर मग बघूया दुसरं. कारण 2-3 दिवस राहायचं आहे त्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथे पण बघा दोन्ही साईडला नुसती हिरवळ. पाऊस आता आला जवळ आणि अजून जुलैमध्ये वगैरे जर आलो ना तर मग वॉटरफॉल अँड ऑल सगळं जबरदस्त, म्हणजे जबरदस्त वातावरण. पण आत्ता सध्याच बघा किती ग्रीनरी दिसते. 5:55 झाले जवळपास, हे 15 मिनिटे पुढं आहे, म्हणजे पावणे 6 घालतोय. हो 5:45 वाजले, 5:55 झाले बरोबर. मस्त एकदम वाटतं ना सगळीकडे ग्रीनरी. तरी पाऊस असता तर धुका असतं आणि पण येईपर्यंत अजून हे शूट नसतं करायला भेटलं जर पाऊस असतं, कारण गोप्रो नाहीत लावू शकत आणि वॉटरप्रूफ जी केस आहे ती लावून का आपण शूट करू शकत नाही. तर दोन्हीकडला माहोल जो आहे ना तो एकदम पूर्ण. आता पावसाळ्यावर कशी सगळी शेतीची तयारी चालू होते आणि मग तो सगळा तयार झाला आणि इथं तर फुल ग्रीनरी दिसते. पण सगळी डोंगर रांग आहे, सगळे डोंगर आहे, त्याच्यामुळे बघा जिकडे नजर जाईल तिकडे ग्रीनरी. आणि रस्ता पण हा मस्त आहे नो डाऊट. आणि ही त्यांची ती लाल मातीची घरं मध्ये आणि हे सगळं शेतीचं काम चालू आहे ते, आणि हे साईडचं दृश्य काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे मी माझ्या कॅमेऱ्याच्या नजरेतून तुम्ही बघताय घर बसल्या, पण जो प्रत्यक्षातला जो फील आहे ना तो काहीतरी वेगळा आहे. म्हणून ते बोलतात ना प्रत्येकाने बाहेर पडावं, ठिकाणं नवीन बघावी, ते ह्यासाठीच. आणि आपली मोठी ट्रिप आहे त्याला तर अफलातून धमाल करणार, अफलातून. आणि त्यावेळेला हा जो अँगल आहे तो अजून तुम्हाला वाईड बघायला भेटेल पाठीपासून प्रॉपर एकदम, म्हणजे तुम्ही पण खुश होणार घर बसल्या. ओके लेट्स डू इट. फुल एनर्जी ठेवायला लागते स्टार्ट टू एंड. कितीतरी कंटाळाला काय आलं, कारण माझी एनर्जी डाऊन झाली की बघताना तुमची एनर्जी पण डाऊन होणार, तुम्हालाही मजा येणार नाही. काय वाईब आहे, एक नंबर. आणि आता पण कसं झालं, आता सूर्य गेला खाली त्याच्यामुळे मस्त वाटतं एकदम जबरदस्त. फक्त आता रूम भेटू दे मस्तपैकी काम झालं नो डाऊट. येतील हो तुला. ओ हॅलो मंकीज, छोटो को हॅलो, ए छोटो को हॅलो.
जेट ब्रदरचा डायलॉग आहे, छोटो को हॅलो. एक नंबर डायलॉग. काय वाटतं यार, एक नंबर. तुम्ही घरी बसल्या एन्जॉय करताय आणि मी ते प्रत्यक्षात एन्जॉय केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघत असाल तेव्हा मी केलेला असेल हे एन्जॉय. पण आहा, एक नंबर. आणि बॅक साईडून तो परत गिम्बलवर दुसरा मोबाईल लावलाय त्यांनी. चेहऱ्याचा पूर्ण अवतार झाला असेल, कारण अवतार झालायच. कारण काय होतं, हेल्मेटमध्ये आहेत ना केस सगळे विस्कळले जातात. थोडासा थांबलोय, अर्ध्यापर्यंत आलो आणि अजून जवळपास 25 किलोमीटर आहे इथून महाबळेश्वर. आणि ते थोडंसं बोलू, इथं सिनरी दिसली नाही तर ग्रीनरी बघा. आता तुम्हाला उभं राहून दाखवतो. आणि ऑलरेडी तुम्ही बघितली असेल, पण आता बघा काय दिसतंय, एक नंबर. हा इकडं अजून शूट काढतोय आणि हे इकडं आपल्या समोर गाडी ठेवलंय, बॅग वगैरे ते ठेवलंय. म्हणजे अजून जवळपास जूनच्या एंडिंगला किंवा जुलैला आलो ना तर मग प्रॉपर वॉटरफॉल अँड तो फॉग. आता थंडावा जाणवायला लागला पूर्ण. आणि अजून ढग भरलेले आहेत आता इथे. ते बघा ऊन डोंगर काय माझं होतं रे, ऊन परत ऊन. सूर्य गेला तर बघा डोंगराच्या पलीकडे, त्याच्यामुळे पूर्ण सावली झाली नाही बघा, ढग आल्या, काळा ढग. त्याच्यामुळे मला फोटो तर काढू इथं. ते आधीचे फोटो पण काढले मस्त पोलादपूरला, ते तुम्हाला सांगितलं. अजून पण इंस्टाग्रामला तर कोणी फॉलो केलं नसेल ना, तिकडे जाऊन पण फॉलो करा. तिकडे आपल्या शॉर्ट्स अपलोड करतो मी आणि प्लस आपले फोटो तिकडे असतात. कारण आपल्या यूट्यूबला फक्त आणि फक्त फुल व्हिडिओज असते, शॉर्ट्स व्हिडिओ आपण टाकत नाही. तर चला इथून काढून घेऊ. इथून थोडेसे फोटो क्लिक करतो आणि आता इथून पुढे मग बघूया पुढचा प्लॅन कसा होतोय. आज तर काय फिरणार नाही, फिरणार तर उद्यापासूनच. आता जाऊन मेन टास्क म्हणजे कसं झालं आमचा कॉन्टॅक्ट, पण तरी पण मेन टास्क रूम बघायचा आहे. रूम बघून आणि आलं थोडा. आजची ही ट्रिप आपली बजेटमधली आहे, त्याच्यामुळे बजेटमधलाच रूम बघायचा आहे. 2 दिवस आहोत आपण, तर बघूयात कसं काय होतंय. ते झालं का मग चला. आता इथे ना थोडंसं आता आलो परत तिथून फोटो काढून. आता परत हे बघा इथं थांबला हा फोटो काढायला, कारण कसं आलोय तर बोललो फोटो पण पाहिजेत ना. आणि हा इकडे वरती प्रतापगड आहे. आता प्रतापगडला आपण येताना जाऊया. आता सनसेट मस्त वाटतोय एकदम समोर. ह्याच्यात एवढं दिसणार येत नाही, पण जबरदस्त दिसत, सुंदर, एकदम सुंदर. ये सब चाहिए दुनिया में, ये सब सगळं इकडंच राहणार आहे. ही हाऊस मौस परत नाही कधी येणार. महाबळेश्वर 15, 5 गणी 34. आपल्याला हे 2 करायचं आहे. वाईला नाही आपल्याला जायचं, वाई गाव आहे. वाई ह्याचा आपला स्टोरी ऑन व्हील्स वाला आहे ना, स्टोरी ऑन व्हील्स आपला मराठी युट्यूबर आहे तो, पण ब्लॉगर आहे मस्त. परेश दादा म्हणून आहे, परेश शिंदे. हा तो वाईचा आहे. तो इथे नाही, तो मुंबईला असतो. तो मुंबईवरून जॉब सांभाळून आहे ना, त्याचं ब्लॉगिंगचं करतो, पण छान आहे त्याचा कंटेंट, मस्त असतो. हे मोठं ब्लॉगर आहे तो पण. आता कसं आलं, पाठी पण रूम होत्या, पण आता बोललो इथून हे 10 का 15 किलोमीटर काहीतरी आहे. मग बोललो आपण आतमध्ये जाऊया आणि एक मिनिट आतमध्ये जाऊया आणि बोललो म्हणजे मेन सिटी सेंटरलाच बघूया, म्हणजे कसं परत सकाळी यायला नको. आणि समजा इथं काय रेटचं थोडं अजून वाटलं जास्तच, हे कुठलं आहे रे जास्तच, तर मग परत पाठी वेळ बघूया कसं काय होतंय. आता इथे काय सध्या विचारता ना आम्ही, पण तिकडे होईल म्हणजे सकाळी एवढं जायला नको. नाहीतर माझं असं झालेलं की इथं रूम घेऊ आणि मग सकाळी गेलो ते बघायला गायचं आणि मग एक मार्गे संध्याकाळी परत यायचं. बघूया कसं काय होतंय. पण एक नंबर. आणि आता थंडावा एवढा जाणवतोय ना, हा हा सुपर थंडावा झाला बा, लगेच अंगाचा घाम निघून गेला. अरे रे एवढा मोठा ट्रक बोलला काय काळोख झाला, काय गोप्रो बोलतात अंधारा होतो. मी पण गॉगल काढून लालपरी. हे बघ 200 समोर आहे आपली 125. 125 ला बघा बॉडी स्ट्रक्चर 200 प्रमाणे सगळं सेम भेटतंय, पण टायर, पाठचा ब्रेक आणि बाकीच्या गोष्टी, इंजिनला परत क्विक येते, ते सगळं मायनस पॉईंट आहेत. आता बजेटप्रमाणे बेस्ट आहे, ज्याचा बजेट आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे ते. पण ह्याच्यात जी पॉवर आहे ना तिच्या हिशोबाने हा त्याला बेस्ट आहे, पण हिची मजा आहे ती हिची मजा आहे ती तिला 125 ला नाही. कारण कसं इंजिन गरम झाल्यावर नंतर जो बेस्ट साऊंड येतो ना हिचा, तो फीलच वेगळा, एकदम फील वेगळा हिचा. एक नंबर वाटत, कारण गोप्रो झालाय आंधळा. आणि हे बघा पूर्ण आहे ना फॉग आलाय, फॉग पण काय दिसणार फॉग. हे बघा आता दिसला असं लाईट आले समोरच्याकडून, पूर्ण फॉग पसरले. पण आता गोप्रो काय, गोप्रो मध्ये काहीच नाही येऊ शकत. कर बघ येतोय काय.
जबरदस्त. आता डायरेक्ट भेटतो का याच्यात काहीच नाही दिसत, पण मस्त फॉग आलाय जबरदस्त आणि फुल थंड थंड वाटतंय. महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये आलो आतमध्ये. हे बघ एस टी स्टँड, हे काय बघ बरं आलो आपण ना एस टी स्टँडला. हा हो हो, हे बघ इकडं बघ केपचा राईस मार्केटमध्ये. आता कुठे रूम भेटत काय बघू, मला पार्किंग पण द्या महत्वाचं आहे. कुठेतरी चाललंय आपली गाडी, ह्यांच्या मागे चाललोय. वेलकम टू महाबळेश्वर. माझ्या बरोबर तुमचंही स्वागत आहे महाबळेश्वर मध्ये. गुपित लपलं या कोणी माझ्या मनात लपलं या, कुठं आणला रे दादा. हे जाशील बघून येशील. आता आहे ना आलो, जस्ट रूम वगैरे बघितला आणि बघितला. तुम्हाला पण रूमची टूर देतो. छोटासा, जास्त काय नाही. हा बघा, हा इथे हा बेड आहे, डबल बेड पुरतो जॉईंट, आणि हे इकडे वॉशरूम आहे सगळं. त्याच्यामुळे थोडक्यात आपल्या बजेटनुसार घेतला आहे, पण ओके आहे. कारण कसं आहे आता तर टाइम झालंच, आता थोडंसं चाललं बाहेर. आज बड्डे केकचं वगैरे बघतोय कसं काय तर, आणि जेवायचं पण आहे तर ते जातोय आता बाहेर. त्याच्यानंतर आजची रात्र तर गेली, उद्या सकाळी उठू काय दिवसभर बाहेरच असू, फक्त आंघोळ करू काय तेवढंच, आणि ती रात्र दुसऱ्या दिवशी पण असंच फिरणार आणि निघून जाणार. त्याच्यामुळे काय रूमचं बाकी एकदम बाहेरला घेऊन काहीच अर्थ नाही. तर ठीक आहे, आता जातोय बाहेर. तर बाहेरचं बघूया कसं काय होतंय, त्यानुसार तुम्हाला पण दाखवतो. नाहीतर मग या व्हिडिओला आपण एंड करू. तर जरा फ्रेश होतो पहिलं, सगळं बाजार दुसरं लावतोय, डेटा वगैरे कॉपी करायचा, चार्जिंग लावायचा आहे, आणि मग बाहेर निघतोय. आता आहे ना फ्रेश झालो, निघालो. गाडी लावूया आपली इकडेच आहे ना, असंच मी असंच येणार, रोडनीच येणार, तिकडून नाही. गाडी लावून ठेवतो आणि आता मार्केटमध्ये ना चालतच जातोय. आणि मेन काय, जे बड्डे आहे ती पार्टी देणार आहे इकडून, वेगळं स्पॉन्सर. अजून काय महाबळेश्वरला आणलं तुला, अजून बस एवढंच. मग हाय खर्च बघा कसा असतं, बड्डे असल्यावर बड्डे पळा हो. हे जे आता व्हिडिओ बघतात आपले, काही लक्ष द्या, पार्टी द्यायला नको म्हणून आजच्या दिवसाला हा पळाला आहे. काय करते तुला महाबळेश्वरला आणला ती, म्हणजे हे असं आहे. आल्यावर परत घ्या, ते ठेवलेले पैसे ते देता ना. अजून म्हणजे आल्यावर घरी आल्यावर परत पार्टी घ्या, तिकडे तुम्हाला पार्टी द्यायला पण पळाला आहे. तर मी घेतो याच्याकडून, दाखवतो काय देतोय बघतो. नाईटला कशा प्रकारे दिसतं ना मार्केट ते बघा. कारण का डेला आपण येऊच परत कव्हर करायला सकाळी, पण आता नाईटला पण गर्दी पण तेवढी, पब्लिक पण. आम्ही पण माहिती नाही कुठल्या गर्दी झालोय, फिरत आलोय, तिथे संपल तिथून परत फिरतो. कसं होतं, क्राऊड जास्त आहे ना, माझा आवाज कमी येत असेल, बाहेरचा आवाज जास्त नेमकं माईक नाही आपला. अशा ठिकाणी खरी माईकची गरज आहे, बाकी ठिकाणी माईकचा काहीच नाही फरक पडत. त्याच्यामुळे नाईटला बघा कसं दिसतोय. नाईटला परत कशात ना आलो इथं नाईटचं कव्हर करू, पण हा थोडासा ब्लॉग लेंदी असेल, पण तुम्हाला बघायला पाहिजे. कारण सकाळपासून सगळं भारी भारी मुवमेंट कव्हर केलेलं आहे. हे बघ बाईक्स बघ, बाईक. हा इकडे एंड आहे बनवटे, संपला. आता इथून टर्न मारतोय, परत त्या साईडला जातोय. इकडची इथे आलो, मला वाटतं इथं बस स्टँड आहे. हा बघ बरोबर, इथून दोन्ही साईडनं, म्हणजे तिकडून गेलो ना आपण, त्या साईडून तिकडून गेलो त्या सरळ असा आलो. अरे तिकडनं तो बघ तो रूट आहे तिकडचा पलीकडचा. हा मग तिकडून गेलो आपण आता इथून. तो आला इथला मध्ये सेंट्रलला बस स्टँड आहे. चल आता काय तिथून हा बाहेर गेला.
हे बघा, हे इकडं बस स्टँड आहे पलीकडे याच्या. आम्ही मगाशी तिथून गेलो होतो. ह्याची सगळेजण केसच बघतात की पुरुषाच्या अवस्थेत स्त्री नाही, स्त्रीच्या काय कशाच्या अवस्थेत कोण आहे. स्त्रीचं रूप कोणी स्त्रीचं रूप धारण गेलंय. अशी केस लोकांची भेटत नाही, लोक जळत नाही. जो तो भेटतो आणि बोलतोय काय बाई तुझी केस एवढी भारी आहे, सगळी जण आमची कान आहेत, पोरी लाजतायत, जळतायत माझ्या पोरी. तिकीट काढतो घरी. आणि मेन फॉग एवढा पडलाय ना की भरपूरच कंटिन्युअस डोळ्याच्या समोरून दिसतोय की सगळीकडे असा फॉग धावतोय. मस्त वाटतंय, थंड थंड वातावरण झालंय सगळं. कसं आलं, प्रत्येक वेळी यायचो पण बाहेरच्या बाहेर जायचो, आतमध्ये येऊन कधीच फोन करणं एवढ्या. कारण कोल्हापूरला फेरी व्हायची ना, त्याच्यामध्ये डायरेक्ट दिवाल नाही, इकडून आलो रिटर्न. किती वेळा प्लॅन करायचो की इथे येऊन थांबू, स्टे करू, सगळ्या गोष्टी फिरू, पण नाही, डायरेक्ट रिटर्न घरीच जायचो. त्याच्यामुळे आता ठरवलेलं. आणि मी आधी एकटं जाणार होतो, त्याच्यानंतर दुसरं पण आमच्या एक दोघांचा प्लॅन झाला होता, पण त्यांच्यासोबतचा प्लॅन काही सक्सेस झाला नाही. त्याला बोललो, राबवलं ठीक आहे, मी सुट्टी होते ऍडजस्ट बोलल्यावर हा, आणि आम्ही दोघं निघालो. कारण आम्ही कंटिन्यू असतो आणि आपली जी मोठी ट्रिप आहे ती एक नंबर म्हणजे एक नंबर आणि पूर्ण डिटेलिंग मध्ये व्हिडिओ असणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून हे पण संपलं मला ट्रिप, लास्ट आहे. हा बघा इकडे हा बघा, हा फॉग दिसतोय एकदम प्रॉपर एकदम फॉग आला. फॉग बघा, लाईटची ती समोर एंट्री हे बघितलं. हा इकडून जो वरतून आपला हा रस्ता येतो, हा इकडूनच डायरेक्ट खाली जातो. ही इथली एक एंट्री आणि त्या मागच्या तिथल्या 2 एंट्री बस स्टँड जवळच्या. सगळं ते आपण निघलो बोललो आता आज रात्री. आणि पॉइंट आहेत ना, पॉइंट सगळे 5 गणी जाऊन येणार जवळ आहेत. आणि मग उद्या सगळे महाबळ. हा इकडचे पॉइंट फिरून नाही पाऊस पॉइंट पण जास्त ना. ते कसं आहे, ज्यांनी आम्हाला रूम इथला बघून दिलं ना, तो बोलतोय की पहिलं 5 गणी करून द्या, 5 गणीमध्ये कसे जास्त पॉइंट नाहीत ते करून या आणि त्याच्यानंतर तुम्ही इथलं फिरा, होऊन जाईल. पण एक नंबर जबरदस्त वाटतोय. आणि पाऊस तर धुक्क एवढा नाही आणि थंडगारपणा. काय येतले तर फोन करतोस? इकडं आलो मी, तू तिथंच थांबला. चप्पल वाल्या वस्तू आणि बाकीच्या लाईफ म्हणजे आपल्या रेग्युलर वाल्या सगळं आहे एकदम बरं. काय ना मार्केटमध्ये हे आपलं बुकवलं मला वाटते. हे कोण बहुतेक अच्छा मिला तो लिओ. आपण काहीतरी आपलं हे बघूया, मग येऊ ना. हो एक अशा गोष्टी दिसतात ना की व्हिडिओ मला तो न करावा अशी इच्छा होता. म्हणजे दाखव जे आहे तुम्हाला सगळं. कारण कसं आहे, सकाळपासून आपला व्हिडिओ पूर्ण चालू आहे. ऑलरेडी व्हिडिओ खूप लॉंग झाला असेल त्यात, हे पण व्हिडिओ स्किप न करता बघा पूर्ण. कारण खतरनाक आहे. कारण डे पेक्षा ना नाईट मार्केटला मजा सगळ्या गोष्टी. आणि आता ताईला कॉल केला होता, ताईने डायरेक्ट लिस्ट पाठवली. हे ठीक आहे, आणतो मी, हे पाहिजे ते पाहिजे, पैसे पाठव. हा तेच सांगितलं. मला काय नाही आणलं, बोललो पैसे पाठवले तुला काय पाहिजे, काय पाहिजे सांग, मी तुला दाखवतो स्क्रीनशॉट म्हणतो या ठेव. डायरेक्ट त्याच्यामुळे तेच त्यांना म्हणलो स्नॅपरचं चॉकलेट घेऊन देऊ. तुझ्या अशा इच्छा असतात सगळ्या. बघूया आता, उद्या पहिले तिकडे जायचंय. आता बोलू आलोय तर पहिलं सगळं मार्केट फिरलो, कारण डे पेक्षा रात्रीच मजा येते ना. जवळपास इकडून या साईडून पूर्ण चालत आलो, त्या साईडला तिकडे पुढे गेलतो आणि तिकडून अजून परत तिथपर्यंत लाईन पर्यंत स्ट्रीट आहे. पुणे ओके, अलिबाग. नाव काय सांगितलं? मी पाटील ब्लॉगर. नक्कीच चालू आहे.
बघ कुठला बसतो खाली बसतो रे तू बघ आपल्याला. आता मिल्कशेक पासून सुरुवात आहे. मँगो शेक आहे, स्ट्रॉबेरी शेक भरपूर आहे त्यांचे फ्लेवर याच्यामध्ये लिस्टमध्ये. त्याच्यापासून सुरुवात करतो. भूक तर लागलंय पण पहिला बोलतो काहीतरी थंड. हा बोलतोय थंड खाऊया, थंडच्या हवेची ठिकाणी थंड खाऊया, थंड खाऊया चला. त्याने एवढं थंड आहे सकाळी वाढ नको लागायला. पिझ्झा पण आहे तर सगळं आयटम आहे. मग पिझ्झा घेऊया ना. मग मी काय बोलतोय मग एक पिझ्झा घेऊ आणि घेऊ मग परत आलो मग व्हेज चालेल तुम्ही पिझ्झा घेऊ असं काय नाही. असं बोलतो कुठला घेऊया मग कुठला घेतला पनीरवाला पनीर चीज व्हेज पिझ्झा मग तोच घेईल. हां हे बघा इकडे हे दोघांचे आपले आले स्ट्रॉबेरी विथ क्रीम. ताजच्या बड्डेची पार्टी आहे. आता सगळे पैसे हा मारणार आहे त्याच्यामुळे आपला खायला काही जात नाही. आणि एक पिझ्झा येतोय म्हणजे आता इकडून जी पोटपुरी झाली आता इथून डायरेक्ट रूमवर जाणार आणि झोपणार. सकाळी उठून तर सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या. तर आय होप तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलात ना तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त करून शेअर करा, सगळ्यांपर्यंत पोहोचू द्या. कारण अजून यंदाची आपली मोठी ट्रिप आहे ती होणारच आहे. हे आता कसं झालं महाबळेश्वर यायचं कारण म्हणजे इतक्या वेळा महाबळेश्वरला येऊन जायचो पण बाहेरच्या बाहेर जायचो आणि आता कंटाळा पण होतो. बरीचशी कामं मग आपली झाली शूट आटपले जावे असं रिलॅक्स म्हणून त्यासाठी आलोय. ते 2 ते 3 दिवस आहोत ते ब्लॉग तुम्ही बघतायत. तर चला जास्त वेळ तुमचा घेत नाही, भेटूया अशात नवीन व्हिडिओ घेऊन पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय.